गुड मॉर्निंग. मी कविता अशोक मोराडे, समाजशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापिका. आज आपण समाजशास्त्रामधील सोशल प्रॉब्लेम याबद्दल चर्चा करणार आहोत. मागील भागामध्ये आपण सामाजिक समस्या त्याची व्याख्या तर बघितली, पण सामाजिक समस्या कुठल्या-कुठल्या स्वरूपाच्या असतात किंवा सामाजिक समस्यांचे प्रकार कोणकोणते आहेत, त्याचा आपण अभ्यास केला आहे. आणि आज आपण सामाजिक समस्या म्हणजे काय? सामाजिक समस्यांची वैशिष्ट्ये, सामाजिक समस्यांचं स्वरूप, सामाजिक समस्यांची कारणं यांचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यात सगळ्यात पहिले आपण जर म्हटलं, की सामाजिक समस्या म्हणजे नेमकं काय? किंवा सामाजिक समस्या ही आपल्याला कशी आयडेंटिफाय करता येते, कशी ओळखता येते? तर सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आपण दैनंदिन जीवन जगत असतानाही आपल्या आयुष्यामध्ये अनेक संकटं येत असतात, अनेक समस्या येत असतात आणि त्या आपण संकटावरती मात करतो. शेवटी आपण असं म्हणतो, की मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. तसेच समाजामध्ये आपण वावरत असताना समाजामध्ये सुद्धा अनेक संकट असतात किंवा आपण म्हणतो, की समाज हा संघटित लोकांचा समूह बनलेला आहे. आपण समाजामध्ये राहत असतो. समाजाला त्याचा विकास करत असताना त्याला अनेक अडथळे, अनेक अडचणींना सामना करावा लागतो. आणि या अशा अडथळ्यांना आणि अडचणींनाच आपण काय म्हणतो, सामाजिक समस्या असं म्हणत असतो. कुठल्याही परिस्थिती समाजाशी विघातक ठरत असते, जिचा प्रत्यय एका व्यक्तीला न येता अनेक व्यक्तींना येतो आणि तिच्या सोडवणुकीसाठी जी काही उपयोजनात्मक कृती केली जात असते, तिला आपण सामाजिक समस्या असं म्हणतो. उदाहरणार्थ, समजा आपण म्हटलं, की एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली, पण ती व्यक्तिगत आत्महत्या. परंतु विदर्भामध्ये अनेक शेतकऱ्यांनी जेव्हा आत्महत्या केल्या, ती काय होते, सामाजिक समस्या बनते. त्यानंतर आपण सामाजिक समस्यांची व्याख्या बघणार आहोत, सॅम्युअल पोएम यांची. तो असं म्हणतो, सामाजिक समस्या म्हणजे नेमकं काय? तर ती लक्षणीय लोकांवरती परिणाम करणारी अशी परिस्थिती आहे, जिला अवांछनीय समजलं जातं आणि जिच्या विरुद्ध सामाजिक कृतीद्वारे काहीतरी करता येईल असं वाटत असतं. त्यानंतर आता पुढचा जो आपण भाग बघणार आहोत, सामाजिक समस्यांची कारणं. कोणत्या कारणांमुळे या सामाजिक समस्या समाजामध्ये उद्भवयास येत असतात किंवा कोणत्या कारणामुळे सामाजिक समस्या आपल्याला पाहायला मिळत असतात. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं कारण जर म्हटलं तर ते औद्योगिकीकरण आणि यांत्रिकीकरण. सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे ब्रिटिश आले भारतामध्ये. तुम्हाला माहिती आहे ब्रिटिशांनी आपल्या भारतामध्ये जवळ-जवळ 150 वर्ष राज्य केलं. या ब्रिटिशांमुळेच आपल्याला अनेक नवीन गोष्टींची ओळख झाली. त्यात यंत्रांची ओळख झाली आणि या यंत्रामुळेच ही औद्योगिक क्रांतीमुळे त्याच्यानंतर औद्योगिक क्रांती जन्माला आली आणि या औद्योगिक क्रांतीमुळे उद्योगधंद्यांमध्ये मोठ्या स्वरूपामध्ये भरभराट झाली. आता ह्या औद्योगिक क्रांतीमुळे उद्योगधंदे हे मोठ्या प्रमाणामध्ये झाले आणि त्यामुळे काय झालं, की आपली 12 बोलतदारांची पद्धत होती. तुम्हाला माहिती आहे व्यवसायावरती आधारित आपल्याकडे 12 बोलतेदार होते, की चांभाराने चांभाराचं काम करायचं, कुंभाराने कुंभाराचं काम करायचं. ही 12 बोलतदारांची पद्धत कुठेतरी नष्ट झाली किंवा नामशेष झाली आणि त्यांच्या जागा ही मोठ्या कारखान्यांनी घेतली. त्यामुळे काय झालं, साहजिकच उद्योगांचं केंद्रीकरण झालं. खेडी काय झाली, ओस पडली. शहराकडे आपण म्हणतो शहराकडे व्यक्तींचं स्थलांतर झालं. शहराकडे व्यक्ती आकर्षित होऊ लागली आणि त्याचा परिणाम काय झाला, की बेकारी हा यंत्रयुगाचा एक मोठा परिणाम आपण सांगू शकतो, की आणि अजून एक सांगायचं म्हटलं, की परंपरागत उद्योगधंदे हे ओस पडले, की ज्या काही परंपरागत शेती झालं, की अनेक शेतकऱ्यांच्या मुलांना आज शेती करता येत नाही. हा एक मोठी समस्या आता निर्माण होत आहे. की कामापासून व्यक्ती काय झाला, की अलिप्त झाला आणि ज्या ठिकाणी व्यक्ती यंत्राच्या माध्यमातून काम करत होत्या, तर त्या व्यक्तींना त्या कामामध्ये तेच-तेच काम कराल्यामुळे काय झालं, की त्यांच्यामध्ये मानसिक समाधान म्हणतो आपण नष्ट होऊ लागले आणि त्यांच्यामध्ये व्यक्तिगत समस्या या वाढल्या. त्यामुळे औद्योगिकीकरण आणि यांत्रिकीकरणामुळे देखील अ, अनेक समस्या ह्या निर्माण झालेल्या आहेत. त्याच्यानंतर दुसरा भाग बघणार आहोत आपण, नागरीकरण. आता औद्योगिक क्रांती झाली, उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागलं आणि त्याचीच निर्मिती म्हणून, की अनेक कारखाने निर्माण झाले. अनेक कारखान्यांची उत्पादन हे वाढले किंवा कारखाना उत्पादन पद्धती म्हणा, की मोठ्या प्रमाणामध्ये झाली. मग अशा वेळेस काय झालं, की ग्रामीण भागामधले जे लोक आहेत, ते शहराकडे आकर्षित होऊ लागले. ते स्थलांतरित होऊ लागले आणि यामुळेच काय झालं, की जी मोठी शहरं आहेत, ती मोठ्या प्रमाणामध्ये झपाट्याने विकसित होऊ लागली.
मग काय झालं, की मोठ्या शहरांचा जो काही विकास आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागला. आता शहरी भागामध्ये येणाऱ्यांचं प्रमाण आपण म्हणतो, की तिथं सगळ्या भौतिक सुखसुविधा झाल्या. नागरीकरण म्हटल्यानंतर सगळ्या सुखसुविधा तिथं उपलब्ध झाल्या. आणि या सगळ्या सुखसुविधा उपलब्ध झाल्यामुळे आणि शहरामधलं एक आकर्षण म्हटल्यामुळे, की त्यामध्ये अनेक व्यक्ती म्हणजे आपण म्हणतो, की ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये त्यांचं स्थलांतर होऊ लागलं. आणि त्यामुळे साहजिकच अन्नधान्याचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न असे अनेक स्वरूपाचे प्रश्न हे शहरी भागांमध्ये निर्माण झाले. आणि त्यामुळेच ग्रामीण भागापेक्षा शहरी भागांमध्ये या ज्या काही समस्या आहेत, त्या आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये जाणवू लागल्या. त्यानंतर तिसरा भाग आहे आपला भौतिक तत्वज्ञान. आता आपण असं म्हणतो, की पूर्वी असं होतं, की पारंपरिक समाजामध्ये समूहवृत्ती ही सगळ्यात जास्त प्रभावी होती. नंतर हळू काय झालं, की पाश्चिमात्य संस्कृतीकडे मग आपण हळू आकर्षित होत गेलो. त्यानंतर औद्योगिकीकरण झालं, नागरीकरण झालं. त्याच्यानंतर वैज्ञानिक प्रगती झाली आणि या पाश्चिमात्य संस्कृतीमुळे काय झालं, की आपल्या जीवनशैलीमध्ये बदल झाला. आपण काय झालं, की फक्त म्हणजे समूहवृत्ती ही कमी होऊन व्यक्तीमध्ये व्यक्तिगत वृत्ती किंवा व्यक्तिगत स्वार्थ ह्या भावना जास्त वाढू लागल्या. आणि आपण भौतिक सुख किंवा भौतिक सोयी-सुविधांच्या मागे व्यक्ती जास्त पळू लागला आणि त्यातनं व्यक्तीमध्ये ती स्पर्धा निर्माण होऊ लागली आणि तो आपल्या समूह हितापेक्षा स्वतःच्या आपण म्हणतो स्वार्थाला किंवा स्वहिताला तो जास्त महत्त्व देऊ लागला. त्यामुळेच आता हे भौतिक तंत्रज्ञानामुळे व्यक्तिवादी जी काही विचारसरणी प्रभावित झाली. त्यामुळे अनेक साऱ्या समस्या निर्माण झाल्या. त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला सांगता येईल, की घटस्फोटासारखं उदाहरण आपल्याला सांगता येतं, की त्यामुळे ही एक मोठी सामाजिक समस्या बनलेली आहे समाजामध्ये. त्यानंतरचा चौथा भाग आहे मूल्य, प्रमाणके आणि व्यवस्थेवरील परिणाम. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या समाजामध्ये एक ठराविक अशी मूल्य, क्रमांक अशी रुजवून दिलेली आहे. आणि त्या समाज व्यवस्थेच्या अंतर्गत जी काही आपण मूल्य आपण अ, वर्तन करत असतो किंवा समाज व्यवस्थेमध्ये मूल्य प्रमाणिकेनुसार वर्तन ही अपेक्षित असतं. त्या वर्तन प्रणालीमुळे सामाजिकरणाची प्रक्रिया ही काय होते, व्यक्तीवरती बिंबवली जात असते. आता समजा आपण म्हणतो, की समाजाच्या संरचनेमध्ये काहीतरी बदल होत असतो किंवा परिवर्तन होत असतं. त्याच्यामध्ये मग भूमिका झालं, गट झालं, मूल्य आणि प्रमाणके त्यामध्ये परिवर्तन होत असतं. आता किती नाही जरी म्हटलं तरी आपण, की जी जुनी प्रमाणके असतात आणि जी काही नवीन मूल्य प्रमाणके असतात त्यांच्यामध्ये साधारणपणे संघर्ष हा निर्माण होत असतो. काहीतरी ठराविक मूल्य असतात आणि त्या 2 मूल्यांमध्ये संघर्ष म्हणजे जुनी मूल्य कशा स्वरूपाची आहे आणि नवीन मूल्य कशा आहेत त्यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होऊन व्यक्तीमध्ये काय होत असतो संघर्ष निर्माण झाल्यामुळे त्यामुळे समस्या निर्माण होत असतात. आणि त्याचं उदाहरण म्हणजे काय तर, की भ्रष्टाचार आणि शिलेबाजी आणि काळा पैसा होतो. की व्यक्ती आपण म्हणतो, की भ्रष्टाचार किंवा पांढरपेशी गुन्हेगार कशा पद्धतीने जन्माला येतो. तर ह्या सगळ्या मूल्य व्यवस्थेचाच तो परिणाम आहे. किंवा काळा पैसा आपण म्हणतो, की काळा पैसा हा कुठून येत असतो? की कुठेतरी आपण म्हणतो, की मूल्याचा अपेक्षित वर्तन व्यक्तीकडनं केलं जात नाही किंवा समाजाच्या रचनेमध्ये जे काही मूल्य, प्रमाणके असतात त्यावर आधारित आपण म्हणतो, की त्यानुसार वर्तनही केलं जात नाही. व्यक्ती अशा वाममार्गांचा वापर करत असतो. एका वेगळ्या मूल्यांचा तो वापर करून आणि मग अशा गोष्टींना तो बळी पडत असतो. त्यानंतरचं 5वं कारण म्हणजेच आपण सांगितलं, की व्यक्तिगतवाद आणि स्वार्थ. आता असं म्हणतात, की पारंपरिक समाजामध्ये व्यक्तिगत भावनांना काहीही महत्त्व नव्हतं. व्यक्तिवादाला सुरुवात आणि प्रोत्साहन मिळालं ते प्रामुख्याने ब्रिटिशांच्या कालखंडातच. आता औद्योगिकीकरण आणि नागरीकरणामुळे व्यक्तिवादाला थोडं का होईना प्रोत्साहन हे मिळालं. आणि फ्रेंच राज्यक्रांतीमुळे सुद्धा आपण बघतो, की म्हणजे स्वातंत्र्य किंवा आपण म्हणतो, की स्वातंत्र्याला विशेष महत्त्व देण्यात आलं. भारतीय राज्यघटनेने आपल्या स्वातंत्र्याचा पुरस्कार केला आणि स्वतःच्या हिताला म्हणजे त्यामुळेच कुठेतरी काय झालं, की हा व्यक्तिवाद, इंडिव्हिज्युअलिझम हा कुठेतरी फोफावला गेला. त्यामुळे व्यक्ती काय बनला, की आत्मकेंद्रित, स्वार्थी हा बनत गेला. आणि या व्यवहारामुळे समाजामध्ये ते काय झालं, या व्यक्तिवादी प्रवृत्तीमुळे किंवा इंडिव्हिज्युअलिझम म्हणजे स्वतःच्या स्वार्थी भावनेमुळे काय झालं, की अनेक प्रश्न समाजामध्ये निर्माण झाले. कुठल्याही घटकाचा विचार न करता म्हणजे आपण म्हणतो, की व्यक्तिगत स्वार्थच फक्त महत्त्वाचा. आपण म्हणतो सेल्फनेस म्हणजे कुठल्याही जिथे फक्त आपण म्हणतो, की व्यक्तिगत स्वार्थ हा महत्त्व असतं आणि सामूहिक हित किंवा आपण म्हणतो, की ज्याच्यामध्ये प्रोग्रेस, विकास या गोष्टींना कुठल्याही स्वरूपाचं महत्त्व न देता फक्त स्वतःपुरता व्यक्तिकेंद्रित व्यक्ती बनत गेला. आणि त्यामुळेच कुठेतरी म्हणतो, की आपण की ही सुद्धा सामाजिक समस्या निर्माण होण्यासाठी एक महत्त्वपूर्ण आणि कारणीभूत घटक आहे. त्यानंतरचा 6वा मुद्दा आहे आपला
सामाजिक परिवर्तन. आता तुम्हाला माहिती आहे, की परिवर्तन ही समाजामध्ये निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. समाजामध्ये समाज हा परिवर्तनशील आहे. आता हे परिवर्तन कधी मंद गतीने होत असतं, तर कधी शीघ्र गतीने होत असतं. तर जलद गतीने, मंद गतीने आणि शीघ्र गतीने होत असतं. आता आपण म्हणतो, की संस्कृती पश्चिम ही जर संकल्पना म्हटली, की त्याच्यामध्ये एकदम जलद गतीने म्हणजे भौतिक संस्कृतीपेक्षा अभौतिक संस्कृतीमध्ये परिवर्तन होत असतं. मग आता इथे काय दिसतं, की परिवर्तन ही काळाची ठरलेली रेषा आहे आणि या परिवर्तनामुळे की बदलत्या परिस्थितीमध्ये आपण म्हणतो, की योग्य मार्गदर्शक किंवा असं पर्यायी व्यवस्था न मिळाल्यामुळे समाजामध्ये काय होतं, की विसंवाद निर्माण होत असतो. भौतिक संस्कृती ज्या गतीने बदलत असतो, त्या गतीने अभौतिक संस्कृतीमध्ये बदल हा होत नाही. बरोबर आहे? म्हणजे आपण म्हणतो, की परंपरा बदलायला थोडासा वेळ लागत असतो. पटकन गोष्टी शिकण्याला थोडासा आपण म्हणतो, की एखादा बदल जो असेल, तो आपण पटकन स्वीकारतो. परंतु ट्रॅडिशनल ज्या गोष्टी असतात, त्यामध्ये बदल व्हायला थोडासा वेळ लागतो. आणि मग त्यातूनच काय निर्माण होतं, की स्त्रियांचा प्रश्न, कौटुंबिक विघटन, मग घटस्फोट आणि कामगार समस्या निर्माण होतात. आता स्त्रियांचा जो प्रश्न आहे, की आपण म्हणतो, की पहिले सुरुवातीला आपण म्हणतो, की समाज परिवर्तन कशामुळे झालं, की स्त्रियांमध्ये, की शिक्षणामुळे. सुरुवातीला हा बदल एक्सेप्टेड नव्हता म्हणजे किंवा सुरुवातीला तो स्वीकारला गेला नव्हता. पण तो हळू-हळू म्हणजे त्याचा बदल जो आहे तो मंद गतीने झाला. मग कुठेतरी काय झालं, की स्त्रियांचा प्रश्न मग स्त्री शिकली, स्वतःच्या पायावरती उभं राहू लागली. मग ती स्वतःचं मत मांडू लागली आणि मग त्याच्यानंतर हळू की पूर्वी आपल्या इकडे पुरुषसत्ताक कुटुंब पद्धती असल्यामुळे, की स्त्रियांना नेहमी दुय्यम स्थान दिलं जातं. त्याच्यामुळे मग या कौटुंबिक विघटनाच्या समस्या, घटस्फोटांच्या समस्या, कामगारांच्या समस्या, अशा अनेक समस्या या निर्माण झाल्या. त्यानंतरचा पुढचा भाग बघायचा आपल्याला व्यक्ती विघटन आणि कुटुंब विघटन. आता आपण असं म्हणतो, की शारीरिक दोषांमुळे किंवा मानसिक दोषामुळे एखादी व्यक्ती असं अपेक्षित असं कार्य करू शकत नाही. आपण म्हणतो कुटुंब काय असते? जीवनाची प्रथम पाठशाळा. कुटुंब म्हणजे काय? तो प्राथमिक समूह. परंतु ह्या कुटुंबामध्ये समजा व्यक्तींमधल्या संबंधामध्ये जर दुरावा आला, तर कुटुंबामध्ये काय होतं, की कुटुंब हे योग्य प्रकारे काम करू शकत नाही. की घटस्फोट जर आला किंवा मतभेद आले, त्यामुळे कुटुंब आपलं जे काही काम असेल करण्याचं, पारंपरिक कार्य ते करू शकत नाही. तर कुटुंबामधल्या व्यक्तींच्या आणि मुलांच्या गरजा ह्या जर पूर्ण झाल्या नाही, तर व्यक्ती काय होत असते कुठेतरी, की नको त्या मार्गात जात असते. मग अशा वेळेस त्या मुलं काय करतात, की बालगुन्हेगारीकडे वळत असतात. त्याच्यानंतर असं म्हणतो, की आपण अनैतिक मार्गांचा वापर करत असतात. म्हणजे शेवटी आई-वडिलांचं लक्ष किंवा कुटुंब विघटन, व्यक्ती विघटनामध्ये किती महत्त्वाचं काम कुटुंब करत असतं, की कुटुंबामध्ये आपण म्हणतो, की अपेक्षित असं कार्य हे होणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. नाहीतर व्यक्ती किंवा आपली जी काही मुलं असतात, ती बालगुन्हेगारी, अनैतिक मार्गांकडे हे वळत वळत जात असतात आणि ही खूप मोठी समस्या आता सध्या निर्माण होत आहे. त्यानंतरचा पुढचा भाग बघायचा आपल्याला, कमकुवत सामाजिक नियंत्रण. विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही गोष्टीवरती, कुठल्याही वर्तनावरती नियंत्रण ठेवण्याचं काम हे कोण करत असतं? तर तो साधारणपणे कायदा करत असतो. आणि ती जर नियमावली समजा जर कमकुवत असेल, तर सामाजिक प्रश्न निर्माण होण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण असं म्हणत असतो, की खूप मोठ्या प्रमाणामध्ये या सामाजिक समस्या ह्या निर्माण होत असतात. म्हणजे समाज व्यवस्था ही सुरळीत चालण्यासाठी व्यक्तीच्या वर्तनावरती नियंत्रण हे ठेवलं गेलं पाहिजे. आणि जर नियंत्रण जर कमकुवत असेल किंवा दोषपूर्ण जर असेल, तर अनेक समस्या या सामाजिक समस्या निर्माण होत असतात. कायदा यासारखी औपचारिक व सामाजिक नियंत्रण व्यवस्था प्रभावी जर कार्य करत नसेल, तर या समस्या या नक्कीच निर्माण होत असतात. व्यक्तिगत हितासाठी त्याचा वापरही केला जात असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली जी काही न्यायव्यवस्था आहे आणि कायदे व्यवस्था आहे, यावरचा आपला जो काही विश्वास आहे, तो उडत जातो आणि त्यामुळेच काय होतं, सामाजिक समस्या या वाढत जात असतात. आता पुढचा जो मुद्दा आहे आपला, तो प्रमाणक शून्यता. प्रमाणक शून्यतेमुळे सुद्धा काय होत असतं, की व्यक्तींमध्ये सॉरी सामाजिक समस्या या निर्माण होत असतात. आता प्रमाणके म्हणजे व्यक्तीचे निर्धारण करत असतात, की समाज जीवनामध्ये ते मार्ग देत असतात. आता प्रमाणके म्हणजे कसं असतं, की साधारणपणे व्यक्तीला अनुसरून वर्तन करणे आणि व्यक्तीने जर विचलन वर्तन केलं, तर ते प्रमाणक शून्यतेमध्ये जात असतं. आता समाजामध्ये वेगवेगळे स्तर आहे. उच्च स्तर आहे, मध्यम स्तर आहे, कनिष्ठ स्तर आहे. तर प्रमाणित म्हणजे व्यक्तीचं वर्तन हे निर्धारण करत असताना व्यक्ती समाज जीवनाच्या मार्गाने तो गेला पाहिजे. म्हणजेच आता असं म्हणतो, की एखाद्या व्यक्तीला
की गुणवत्तेच्या आधारावर जर नोकरी मिळत नसेल, तर तो काय करत असतो, की तो वाममार्गाचा अवलंब करत असतो आणि त्यातूनच काय होत असतात, या समस्या या निर्माण होत असतात. म्हणजे प्रमाणकांना धरून तो जर त्याला जर जी पाहिजे ती गोष्ट जर मिळत नसेल, तो काय करतो दुसऱ्या मार्गांचा वापर करून काय करतो, त्यातून मग समस्या या व्यक्तींमध्ये निर्माण होत असतात. आता ही आपण सामाजिक समस्यांची कारणं बघितली. आता आपल्याला सामाजिक समस्यांची वैशिष्ट्य ही एक थोडक्यात बघायची आहे, की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ज्या काही सामाजिक समस्या असतात, त्या समस्या समाजाला अपायकारक असतात. सामाजिक समस्या या आदर्श परिस्थितीमधनं विचलित झालेल्या असतात. सामाजिक समस्या उगमांमागे काहीतरी एक समान आधार असतो. चौथं म्हणजे सामाजिक समस्या व्याधिशास्त्रीय सामाजिक परिस्थितीमधनं उत्पन्न होत असतात. आणि 5वा मुद्दा आहे आपला, की सामाजिक समस्या या परिस्थितीशी परस्पर संबंधित असतात. आणि सगळ्यात 6वा मुद्दा म्हटलं तर सामाजिक समस्या या सर्व मानव समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. आणि पुढचा जो आपला शेवटचा आपण टॉपिककडे बोलत आहोत, की सामाजिक समस्यांचं स्वरूप हे कशा स्वरूपाचं असतं. तर साधारणपणे सामाजिक समस्या या समाजपरत्वे बदलत असतात. म्हणजे जसं समाजाची रचना असेल, समाजामध्ये बदलत असेल, तसे त्या बदलत असतात. सामाजिक समस्या या संमिश्र स्वरूपाच्या असतात. सामाजिक समस्या समाज कल्याणाला खूप आघात पोहोचवत असतात. चौथं, सामाजिक समस्या समाजमान्य नियमांचे उल्लंघन करतात. 5वा मुद्दा, सामाजिक समस्या सामाजिक विघटन व समाजाची निकृष्टता दर्शवत असतात. आणि 6वं, सामाजिक समस्या या व्याधिशास्त्रीय स्वरूपाच्या असतात. सदर सामाजिक संशोधनासाठी ही प्रस्तुत पुस्तके रेफर करून मी त्यातनं मांडण्याचा प्रयत्न केला आहे. धन्यवाद.